नेत्यांपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब. भिवंडीतील बेकायदा कोहिनूर इमारत दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी पोलिसांनी अमृतलाल निषाद याला अटक केले. तपासात निषाद याने बेकायदेशीररित्या इमारतीमधील रहिवाशांकडून दुरुस्तीसाठी निधी गोळा करून इमारत दुरुस्तीचे काम एका ठेकेदाराकडे सोपवल्याची माहिती उघड झाली. भिवंडी येथील गंगारामवाडी येथील बेकायदा कोहिनूर अपार्टमेंट या इमारतीचा बी विंग कोसळून 10 जणांचा मृत्यू तर 3 जण जखमी झाले होते. या दुर्घटनेत या प्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात इमारत मालक बिलाल अहमद अब्दुलकर खान आणि ठेकेदार अशोक यांच्या विरुद्ध भिवंडी महापालिका अनधिकृत बांधकाम निष्कर्षण विभागाचे प्रभारी सहाय्यक आयुक्त जितेंद्र अग्रवाल यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाच्या तपासात पोलिसांनी नुकतीच अमृतलाल निषाद याला अटक केले. निषाद याने रहिवाशांकडून पैसे गोळा करून इमारतीची दुरुस्ती करण्याचा ठेका अशोक याला दिला होता. बिलाल हा परदेशात असून या प्रकरणाचा तपास पोलीस सूत्रांकडून सुरू आहे. आझादी का अमृत महोत्सव या अंतर्गत भारतीय रेल्वेने कोकण रेल्वे मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि सावंतवाडी रोड दरम्यान नवीन दैनिक एक्सप्रेस सेवेला मंजुरी दिली. कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी सातत्यपूर्ण केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दाखवलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे ही नवीन ट्रेन सुरू झाली असल्याची प्रतिक्रिया खासदार नरेश म्हस्के यांनी दिली. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे कोकणवासियांच्या वतीने खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांनी आभार मानले. कोकण रेल्वेच्या सेवेबाबत खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के हे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत होते. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन कोकण रेल्वे संदर्भात विविध मागण्या केल्या होत्या. 2 दिवसांपूर्वी खासदार नरेश म्हस्के यांनी अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन कोकण रेल्वे मार्गावर नवीन गाडी सोडण्याची प्रमुख मागणी केली होती. ही मागणी मान्य झाली. त्या संदर्भात केंद्र शासनाने अधिकृत संकेतस्थळ असलेल्या PIB वेबसाईटवर त्याची घोषणा केली. मागणी मान्य झाल्यामुळे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांनी आनंद व्यक्त केला आहे. महाराष्ट्र आणि कोकण प्रदेशातील प्रवासी कनेक्टिव्हिटीला चालना देण्यासाठी भारतीय रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि सावंतवाडी रोड दरम्यान नवीन दैनिक एक्सप्रेस ट्रेन सेवा सुरू करण्यास मंजुरी दिली. या नवीन सेवेमुळे 510 किलोमीटरच्या मार्गावर थेट सोयीस्कर आणि विश्वसनीय रेल्वे जोडणी उपलब्ध होईल, ज्यामुळे पर्यटन, शिक्षण, रोजगार, व्यवसाय आणि सामाजिक उद्देशासाठी प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना याचा फायदा होणार असल्याचे खासदार म्हस्के यांनी सांगितले. माजिवडा तालुका, जिल्हा ठाणे, सर्वे क्रमांक 349, हिस्सा क्रमांक 3 परिसरातील अनेक दशकांपासून अस्तित्वात असलेल्या स्थानिक नागरिकांच्या घर व व्यावसायिक आस्थापनांच्या संरक्षणासाठी नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. नागरिकांचा आरोप आहे की एका खाजगी बिल्डरच्या हितासाठी पोलीस प्रशासनाचा गैरवापर करण्यात येत असून नागरिकांवर अन्यायकारक कारवाई केली जाते. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार सदर जमिनीवरील घरे, हॉटेल्स, दुकाने व इतर व्यावसायिक आस्थापने गेल्या अनेक दशकांपासून अस्तित्वात आहेत. संबंधित जमीन मूळ आदिवासी मालकांनी सन 2008 पुष्प रियालिटी या विकासकास शासनाची आवश्यक परवानगी घेऊन योग्य मोबदला स्वीकारून नोंदणीकृत खरेदी खत व हस्तांतरण दस्तऐवजाद्वारे विक्री केले. सदर नोंदणीकृत दस्तऐवज आजही कायदेशीररित्या अस्तित्वात असून कोणत्याही सक्षम दिवाणी न्यायालयाने ते रद्द केलेले नाहीत. असे असतानाही 24 जुलै 2026 रोजी तहसीलदार यांनी केवळ 7-12 उताऱ्याच्या आधारे आदेश पारित करून कथित आदिवासी अर्जदार या स्वतःहून जागा रिकामी करण्याचे निर्देश दिले होते. नागरिकांचा आरोप होता की आदेशामध्ये मालकी हक्काचा गुंतागुंतीचा प्रश्न विचारात न घेता केवळ महसुली नोंदीच्या आधारे कारवाई करण्यात आली. स्थानिक नागरिकांचा आणखीन आरोप होता की ज्यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली त्यांच्या विरुद्ध सन 2025 चितळसर मानपाडा पोलीस ठाण्यात 315/2025 या गुन्ह्याची नोंद असून त्यात कलम 118/1 धोकादायक शस्त्र किंवा साधनाद्वारे स्वच्छेने दुखापत करण्यासारखे गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल असून कलम 324/4 आणि 5 मालमत्तेची हानी, कलम 329 फौजदारी अतिक्रमण आणि बेकायदेशीर प्रवेश अशा गुन्ह्यांचा समावेश असूनही अशा व्यक्तींच्या फायद्यासाठी पोलीस प्रशासन यंत्रणा राजरोज सर्व कायदेशीर
बाबी धाब्यावर बसून त्यांच्या सेवेमध्ये वापरली जात आहे. अशा प्रकारे खाजगी बिल्डर्सना पोलीस प्रशासनाचा वरदहस्त असल्याने स्थानिक नागरिकांच्या अधिकारांची पायमल्ली होत असल्याची चर्चेला उधाण आले. मात्र अशातच स्थानिक आमदार संजय केळकर यांच्या मदतीचा हात पुढे करून जनतेवर आलेल्या संकटाचे तुर्तास निवारण करण्यास यश मिळवले. एसेट बॅक्ड क्रेडिट लोन, व्यवसाय आणि आर्थिक गरजांसाठी मालमत्तेवर आधारित कर्ज. कर्ज मर्यादा 5 कोटींपर्यंत, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी, विश्वासार्ह वित्तीय भागीदार तुमच्या प्रगतीसाठी. TJSB एसेट बॅक्ड क्रेडिट लोन. TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक. वाहतूक ऑपरेटर्ससाठी, व्यावसायिक वाहने खरेदी करण्यासाठी सोपी आणि विश्वासार्ह कर्ज सुविधा. कर्ज मर्यादा 1 कोटी रुपयांपर्यंत, 5 वर्षांची परतफेडीची मुदत, आकर्षक व्याजदर. TJSB फ्लीट टर्म लोन. TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक. तुमच्या व्यवसायासाठी खेळते भांडवल, क्षमता विस्तार, आधुनिकीकरण आणि यंत्रसामग्री खरेदीसाठी विश्वसनीय ओव्हरड्राफ्ट सुविधा. कर्ज मर्यादा 7 कोटींपर्यंत, जलद मंजुरी, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी. TJSB ODS ड्रॉप अगेन्स्ट प्रॉपर्टी. TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जात आहे, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते. कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. जनसेवकांचा जनसंवाद या 117व्या कार्यक्रमात शहरातील प्रलंबित SRA योजनेतील रहिवाशांनी उपस्थित राहून आपली व्यथा मांडली. आमदार संजय केळकर यांनी अधिकारी आणि विकासक यांच्या समन्वयातून रहिवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. ठाण्याच्या भाजप खोपट येथील कार्यालयात आयोजित कार्यक्रमात अनेक पीडित रहिवाशांनी धाव घेत तक्रारी मांडल्या. वर्तकनगर येथील भीमनगर झोपडपट्टीचा SRA प्रकल्प क्लस्टरमधून बाहेर काढण्यात आल्यानंतरही प्रलंबित आहे. संबंधित विकासाबाबत रहिवाशांच्या अनेक तक्रारी असून प्रकल्पाला चालना मिळत नाही. येथील पीडित 350 कुटुंबांना हक्काचे घर मिळावे यासाठी मी प्रयत्नशील असून लवकरच SRA अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार असल्याचे केळकर यांनी सांगितले. आंबेडकर रोड येथील SRA प्रकल्पातील सुमारे 450 कुटुंबे हवालदिल असून त्यांचे प्रतिनिधी देखील यावेळी उपस्थित होते. यावेळी श्री केळकर यांनी संबंधित विकासकाला देखील निमंत्रित केले होते. बैठकीत क्लस्टर योजना राबवायची की SRA प्रकल्प राबवायचा यावर चर्चा करण्यात आली. सुमारे 19 वर्ष योजना रखडल्याने हक्काचे घर मिळणार की नाही असा प्रश्न उपस्थित झाला असून लवकरच यातून मार्ग काढणार असल्याचे श्री केळकर यांनी सांगितले. यावेळी कापूरवाडी येथील गाळीधारकांनी देखील उपस्थित राहून व्यथा मांडली. हे रहिवासी गेले 50 वर्षे व्यवसाय करत असून अचानक त्यांच्या डोक्यावर कारवाईची टांगती तलवार आले. या रहिवाशांचा हक्क अबाधित ठेवण्यासाठी मी प्रयत्नशील असून ठोस कार्यवाहीचा आग्रह धरणार असल्याचे केळकर म्हणाले. शहरात अनेक SRA प्रकल्प वर्षानुवर्ष रखडले असून विकासकांच्या भ्रष्ट कारभारामुळे रहिवासी हवालदिल झालेत. अशा विकासकांवर MPID अंतर्गत कारवाई करावी यासाठी मी अधिवेशनात सातत्याने आग्रह धरला आहे. शहरात जमीन बळकावण्याचे प्रकारही मोठ्या प्रमाणात होत असून गुजरातच्या धर्तीवर कठोर कायदा आणण्याचा पुनरुच्चार श्री केळकर यांनी केला आहे. हवामान बदल आणि एल निनोच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात झाडे पडण्याच्या घटनांनी चिंतेत भर घातले. 1 ते 30 जुलै 2026 या कालावधीत ठाणे महापालिका हद्दीत तब्बल 649 झाडे कोसळलीत तर 271 झाडांच्या फांद्या तोडून पडल्यात. ही आकडेवारी केवळ अतिवृष्टीची नसून शहरातील वृक्ष संवर्धन, शहरी नियोजन आणि महापालिकेच्या वृक्ष व्यवस्थापनावरही गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी ठरते. याच कालावधीत झाडे आणि फांद्या मिळून एकूण 920 घटना नोंदवण्यात आल्यात. त्यामुळे या घटनांना केवळ नैसर्गिक आपत्ती म्हणून पाहण्याऐवजी त्यामागील पर्यावरणीय आणि
मानवनिर्मित कारणांचा अभ्यास करण्याची गरज निर्माण झाली. पर्यावरण तज्ज्ञांच्या मते झाडे केवळ मुसळधार पावसामुळे कोसळत नाहीत, तर शहरातील रस्ते, पदपथ आणि इतर कामादरम्यान झाडांच्या बुंद्याभोवती मोठ्या प्रमाणात सिमेंट काँक्रिटीकरण केले जाते. त्यामुळे मुळांना हवा, पाणी आणि नैसर्गिक विस्तार मिळत नाही. अनेक ठिकाणी विकासात कामावेळी मुळांची हानी होते. परिणामी झाडाची जमिनीवरील पकड कमकुवत होते आणि जोरदार पाऊस किंवा वाऱ्याच्या तडाख्यात ती सहज उन्मळून पडतात. यंदा एल निनोचा प्रभाव असतानाही ठाण्यात अपेक्षेपेक्षा अधिक पाऊस झाला. हवामान बदलामुळे कमी कालावधीत होणारी अतिवृष्टी, वेगवान वारे आणि जमिनीत वाढणारा ओलावा यामुळे आधीच कमकुवत झालेल्या झाडांवर अतिरिक्त ताण निर्माण झाला आहे. त्यामुळे हवामान बदल आणि अपुऱ्या वृक्ष व्यवस्थापनाचा दुहेरी परिणाम आता स्पष्टपणे दिसून येत असल्याचे पर्यावरण अभ्यासक डॉक्टर प्रशांत सिनकर यांनी सांगितले. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.